तर बघा, तुम्हा सर्वांना ही भाजी माहितीच असेल, हरभऱ्याची भाजी असे बोलतात. गाव साईडला ही भाजी खूप केली जाते. मुंबईमध्ये सर्वांना माहिती नसेल, पण काही लोकांना माहिती असेल ती ही भाजी नक्कीच बनवत असतील. ही भाजी ह्याच सीझन मध्ये असते. भाजीला दोन पद्धतीने आमच्याकडे बनवले जाते, एक सुकी भाजी आणि एक गरगटा भाजी असे बोलतात. तर तुमच्या इकडे ह्या भाजीला काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर आता आम्ही बनवत आहोत याची गरगटा भाजी. तर चला, तुम्ही सुद्धा जाणून घ्या रेसिपी. आपल्याला मिक्सरमध्ये बारीक बारीक नाही, थोडी आबडधोबड वाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही भाजी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. बघा किती होती आणि केवढीशी झाली, बापरे. आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊया. तर मस्त ह्याला खमंग भाजून घ्यायचंय आपल्याला. तुपामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय. तर चला, मला उकळत आहे, तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची भाजी बारीक वाटलेली ह्यामध्ये ऍड करायचंय. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते नक्की सांगा हा कमेंट मध्ये. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये ऍड करायचा आपल्याला. तर ह्याला ना बारीक फ्लेम वरती ठेवायचं आहे आपल्याला आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय. आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तिने बारीक केले. तर बघा, या पद्धतीने असे यामध्ये ऍड केले आहे. आता ह्याला 5 मिनिटं आपल्याला ठेवायचंय. 5 मिनिटानंतर भेटू. झालेले आहे तिथे 5 मिनिटं झालेले आहे. तिथे कढई तापत ठेवली आहे. घरगुती मसाला आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे. तेलामध्ये आता डायरेक्ट आपल्याला हे टाकायचं आहे. तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं. लसूण टाकायचंय. चांगला लसूण तडतडला की ते तुम्हाला दाखवले ते मसाले यामध्ये ऍड करायचे. ऍड करायचे आहे. हे शिजवत होतो आपण ती. तर आता 2 मिनिटानंतर आपली भाजी रेडी होणार. चांगल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. होऊ शकता अशा पद्धतीने आपली भाजी तर रेडी झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि ज्वारीच्या भाकरी सोबत तर खूपच भारी लागेल. पण आता आम्ही सध्या चपाती सोबतच खाणार आहोत. खूप उशीर झालाय. मी सुद्धा कधीही खाल्ली नाही. मी सुद्धा आता पहिल्यांदाच खाऊन बघेल. तर चला, नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट मध्ये सांगा.